राहुल गांधी देशातील जननायक अशा प्रकारचा दावा ठाकरेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला। मला त्यांना असं सांगायचं की हा खरं तर 140 कोटी जनतेचा अपमान आहे। कोणत्या विश्वासानं तुम्ही म्हणता? स्वतःच्या राजकीय आवडीचा उदो करता मला म्हणायचे की जननायक ही पदवी सामान्य जनतेचा विश्वास संपादन केल्यानंतर मिळते। 2014 पासून या देशात 18 पगड जाती धर्माच्या लोकांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना विश्वास टाकून नेतृत्व करण्याची संधी दिलेली आणि राहुल गांधी यांना नाकारलंय। एकदा दोनदा तीनदा नाकारलंय आणि तुम्ही अशांना जननायक म्हणतात। मला वाटतं की सुषमा अंधारे यांनी बाळासाहेब ठाकरेंना जननायक म्हटलं असतं तर बरं वाटलं असतं, पण आतापर्यंत त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना जननायक कधी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना जननायक म्हणलंच नाही। काल राहुल गांधीचा एवढा पुळका आला थेट उपाधी जननायकाची। मला असं वाटतं की एकतर त्यांनी उद्धवजीची परवानगी घेतली नसावी किंवा त्यांच्या राजकारणाची दिशा निश्चितच काहीतरी वेगळी हवा बदलती आहे, असं काहीतरी सुरू आहे की काय।